मी परमेश्वराच्या कार्याला निघालो. हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे, ते सगळ्यात महत्वाचं कार्य. त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे, काय दोष नसतो. स्वतःकडे बघत राहायचं सारखं. आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे, तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही, आम्हाला कुठे काय लागलं तर नाही, आम्ही कुठे स्वार्थ तर करत नाही, कुठे स्वतःला चुकवत तर नाही. म्हणजे दुटप्पी पणा करून सहयोग चालत नाही. I'm just telling them, with hypocrisy, with a double standard, you cannot manage such. You cannot cheat yourself. You cannot cheat others. Cheating is not allowed. If you do cheating, you will cheat your Kundalini. Kundalini knows everything. तेव्हा थोडीशी हिंमत करायला पाहिजे, थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभलेली की परमेश्वराचं कार्य करायचं, परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं, असं तिन्ही कधी मिळालं नाही. परमेश्वराला लोक 3 गोष्टी मागतात. सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे, सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे, आणि तुमचा सहवास घडला पाहिजे. हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे, आपोआप झालं. पण आम्ही एक चौथी वस्तू तुम्हाला दिली, एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिलेली, ते म्हणजे तादात्म्य. आमच्या हृदयात आम्ही बसवून घेतलंय तुम्हाला. काही काही सहयोग इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार मनात आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पोहायला लागले. आणि काही काही सहयोग इतके आहेत की विचारच नको रे बाबा त्यांचा, असं वाटतं. तेव्हा या 4ही गोष्टी तुम्हाला सहयोगात मिळाल्या, त्या कोणालाही मिळाल्या नाही. कोणाला सालोक्य मिळालं, कोणाला सामिप्य मिळालं, कोणाला सान्निध्य मिळालं, पण तादात्म्य फार कमी लोकांना. ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले 3ही वस्तू मिळाल्याच नाही, नुसतं तादात्म्य मिळालं. त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही, त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही. फक्त त्यांनी तादात्म्याचं सगळं मिळवून घेतलेलं होतं. पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर